नमस्कार. मी बऱ्याच वर्षापासून नेहमी विचार करायची की मोदी का पत्रकार परिषद घ्यायला तयार नसतात. त्यांनी मन की बात करून आपलं आपलं बोलणं ते मानतात, पण पत्रकार परिषदेला सामोरे जात नाही. आणि मग परवा एक ओशोंचा एक प्रवचन ऐकलं जुनं रेकॉर्डेड. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की काही लोक फक्त वाद करायला, शिव्या घालायला, प्रसंग तुला कन्व्हिन्स नाही ते करू शकत, पण तुम्हाला कन्फ्यूज करायला येतात. आणि हा अनुभव मला सावित्रीचा लेख, सावित्रीच्या मुली असा लेख असे मी व्हिडिओ बनवल्यावर आला लक्षात की का सावित्रीची लेकरं त्या लेकी माफी मागत फिरत आहेत, पण ही लेकरं मात्र त्यांचं शिव्या घालणं किती योग्य आहे म्हणून मला शिवे घालूनच सुरुवात करायची. त्यांची बाजू मांडायच्या आधी शिवी घालूनच सुरुवात करायची. मग आपल्याकडे काय, जो मोदींनी सांगितलेला पर्याय आहे तोच योग्य, की आपल्याला आपलं मांडत जायचं, पण बाकीच्यांचे दरवाजे बंद करायचे. आणि हा उपाय मी एकदम व्यवस्थित पार पाडला. असाच प्रसंग परवा माझ्या नात्यातलं झालं. एक बापले कट्टर काँग्रेस आणि ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्यांचं मत असण्याचं पूर्ण मान आहे. मला त्यांच्या खानग्रेसी असण्याचं मला बिलकुल वैषम्य नाही. पण माझ्या इथे येऊन मोदींना शिव्या घालायच्या, रामदेव बाबांना शिव्या घालायच्या, हे प्रकार असायचे. मी बऱ्याचदा सांगितलं की तुम्हाला माझे विचार पटत नाही तर येऊ नका, माझ्याकडे भटकू नका. तुम्ही घालता त्याला मी येते का म्हणून. तर एकदा त्यांनी काहीतरी घातलं, त्यावेळेला मी त्याच्याखाली ते एक हसणारा एक व्हिडिओ असतो छोटासा, तो घातला, इमोजी का काय म्हणतात ते. त्याच्यावर मला त्याच्या मित्रांनी येऊन माझ्या आईवडिलांकडून शिव्या घातल्या. मी त्यांना ब्लॉक करून टाकलं. आता त्याच्यानंतर त्यांची मुलगी मला येऊन प्रत्येक वेळेला इंस्टाग्रामवर ह्याच्यावर बोलायची, की माझ्या मुलीपेक्षाही लहान. तर तिला मी 2-3दा अगदी लेखी व्यवस्थित कळवलं की आपलं नातं टिकायला पाहिजे म्हणून तुझ्या वडिलांना ब्लॉक केलेलं आहे, की आपण वर्षातून एकदा दोनदा भेटतो तर तेवढं तरी बोलणं व्हावं आपल्याला. हे नको, इथे नको, राजकारणामुळे भांडण नको. तर तू आता तेच करते आहेस, तर तुला नातं टिकवायचं आहे की नाही हाचा विचार तू कर, हे मी तिला आधी कळवलं होतं. त्याच्यानंतर परवा एकदा माझ्या व्हिडिओवर येऊन एप्स्टीन फाईलमध्ये मोदींबद्दल खूप घाणेरडे शब्द वापरून लहान मुलांवर अत्याचार करतात वगैरे वगैरे लिहिलं. तेव्हा मी तिला पुन्हा आठवण करून दिली की तुला तुझ्या मताशी, आदर्शाशी तुला आवडतं त्याच्याशी मी येऊन कधीही वाद करत नाही. तू का येऊन माझ्या इथे वाद करते. आणि आता तुला उत्तरच पाहिजे तर मी विचारते तुला, तुझ्याच भाषेत विचारते. आणि कारण तिची भाषा नेहमीच फालतूची भाषा असायची. तर मी तिला म्हटलं की तू ते एप्स्टीन फाईलचे पुरावे दे. पुरावे नाही आहेत आणि म्हणजे तू तिथे होतीस का तो प्रकरण घडताना, त्याला तू काय करत होतीस. आणि आणि मग त्याच्यापुढे मी विचारलं, म्हणजे तिला आवडणारा तिच्या नेहमी संवादात असलेला शब्दच वापरला, तू काय नेमकं तिथे करत होती. ते म्हटल्यावर मात्र राग आला. आता तिने लहान असताना, पुरावे नसताना पंतप्रधानावर शिव्या करणं बरोबर आहे, पण मी तिला समजावून नाही पटत तर माझ्याकडे दुर्लक्ष कर हे सांगून ती येऊन जर का तिथे नको नको ते बोलत असेल माझ्या आदर्शाला, मी कसं काय सहन करणार, का सहन करणार. हां, जसं तिला तिचे जे आदर्श असतील, मी कधी जाऊन पर्सनली त्यांच्या ह्याच्यावर जाऊन कधीच बोलले नाही. आणि मी तिला तेही सांगितलं, ह्याच्यापुढे तू एक घातला ना मी तुला 4 पाठवणार, त्याशिवाय तुझी ही मस्ती उतरणार नाही. आणि आता ह्याच्यावर तू माझं वय काढशील आणि नातं मोठ्याने ठेवायचं तर एका हाताने टाळी वाजत नाही, असं मी म्हणाले. आता जे होईल ते होईल, पण हे मी
आत्ता माझ्या लक्षात आलं मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत. कारण ह्या लोकांना उत्तर देत बसलं तर आपली विधायक कामं होऊ नयेत. ही लोकं फक्त कन्व्हिन्स करत नाहीत त्यांच्या मुद्द्यावर, फक्त आपल्याला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतात. आपल्या कामातून आपलं मन भरकटवायचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा ह्या लोकांनी असणं किंवा नसणं समाज माध्यमावर काही फायद्याचं नाही. आणि ह्यांच्या शिव्या खायला का ह्यांना आपल्याकडे उभं करायचं. त्यापेक्षा आपले दरवाजे लावून घेतलेले कधीही चांगले. आणि आपल्याला पण एक मात्र झालं, ह्या सावित्रीच्या लेखीमुळे मी इंस्टाग्रामवर छोटे व्हिडिओ घालायला लागले. आता ह्याच्या आधी मला एवढं कळत नव्हतं, हेच व्हिडिओ उचलून घालत होते. आणि मग आता माझ्या लक्षात आलं की इंस्टामध्ये मोठे व्हिडिओ चालत नाहीत. आता मी छोटे छोटे व्हिडिओ करून घालायला लागलेली आहेत. आणि ह्याचं क्रेडिट पूर्ण ह्या सावित्रीच्या लेकरांना आहे. या सावित्रीच्या लेकरांनीच मला प्रेरणा दिली की बाई तू इंस्टाग्रामवर पण जा आणि तरुण मुलांना, तरुण लेकरांना काही शिकवायचा प्रयत्न कर. कारण ह्या भेंड्यांना शिकायचं नाही आहे. त्यांना फक्त त्यांच्या रक्तात मुरलेलं आहे शिव्या घालणं, आणि तुम्हाला कन्फ्यूज करणं, तुम्हाला टार्गेट करणं. त्यामुळे अशा माणसांना बंद करणं हा सगळ्यात सोपा उपाय मला मोदींकडून कळला. का पत्रकार घेत नाही घेत ते. त्यांना जे बोलायचं आहे महिन्याने, दीड महिन्याने जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते मन की बातमधून बोलतात. आता तेही इंस्टाग्रामवर छोटे छोटे व्हिडिओ करून बोलतात. किती बरं. का आपली एनर्जी, शक्ती ह्यांच्यासाठी घालवायची नाही का. तुम्ही सहमत आहात का माझ्याबरोबर. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.